क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज 4 जानेवारी MPSC कंबाईन पूर्व परीक्षा 2025 नुकतीच पार पडलेली आहे. आपण आजचे विज्ञान, सायन्स यांचे संभाव्य प्रश्न उत्तरे पाहूया. याआधी आपण इतिहास, चालू घडामोडी व भूगोल या विषयाचे संभाव्य उत्तर पाहिले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना त्या विषयाचे संभाव्य उत्तर पाहायचे आहेत ते आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता आपण विज्ञान या विषयाचे संभाव्य उत्तर पाहूया. पहिला प्रश्न हा बी संच आहे. खालील विधाने बरोबर की चूक ते सांगा. ए स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे? क्ष किरणे या विद्युत चुंबकीय लहरी आहेत, तर स्टेटमेंट बरोबर आहे. बी स्टेटमेंट काय? क्षी किरणाची तरल लांबी खूप कमी असते, हा पण स्टेटमेंट बरोबर आहे. सी स्टेटमेंट काय? एक्स रे क्ष किरणाच्या वर ऋणभार असतो, तर स्टेटमेंट चुकीचा आहे. आणि डी स्टेटमेंट काय दिलेलं आहे? क्ष किरणे विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामुळे विचलित होतात, तर हा पण स्टेटमेंट चुकीचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1. अ बरोबर आहे, ब बरोबर आहे, सी चूक आणि ड चूक. तर ऑप्शन क्रमांक 1 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आपण हा प्रश्न इंग्लिशमध्ये पाहूया. लेटेंट हीट ऑफ फ्युजन इज डिफाईन ॲज, म्हणजे अप्रकट विलयन उष्मा म्हणजे काय होते? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3. पदार्थाच्या एक वस्तुमानाला त्यांच्या विलय बिंदूवर तापमान वाढवण्यासाठी घन स्थितीतून द्रव स्थितीत रूपांतरण करण्यासाठी लागणारे उष्णतेच्या मात्राला लॅटेंट हीट असं म्हणतो. तर ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न जोड्या लाव स्वरूपाचा हा प्रश्न आहे. इथे काय विचारलेलं आहे? एका साईडले कण विचारलेले आहेत आणि त्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर अल्फा कण ऑप्शन क्रमांक 3 हिलियम अणू, बेटा कण इलेक्ट्रॉन्स, किरणोत्सर्ग एकक मर्क्युरी, गामा किरण उच्च ऊर्जेचा फोटॉन. तर या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थीतीचे अणु वस्तुमान किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4 12 या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 1 बॉक्साईट, याचं बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न पृथ्वीच्या वातावरणाचे थर ते जमिनीपासून वरच्या दिशेच्या क्रमाने आहेत, त्यांच्या खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4 ट्रोपोस्फिअर, स्ट्रेटोस्फिअर, मेझोस्फिअर आणि थर्मोस्फिअर. मराठीमध्ये तपांबर, स्तंभर, मध्यांबर आणि उष्णांबर. तर ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न डेंटिलोयम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1 मोलस्का मध्ये हा प्राणी येतो. त्यानंतर पुढला प्रश्न कॅटफिशचे अनेक प्रजातीमध्ये मिशासारखा क्षेपणास्त्र रुचिज्ञान कलिका असतात, ज्या अन्न शोधण्याच्या मदत करतात. त्या क्षेपणास्त्राला काय म्हणतात असं विचारलं. इंग्लिशमध्ये आपण पाहूया. मेनी स्पीसीज ऑफ कॅटफिशेस हॅव टेस्ट बर्ड ऑन विस्क्युलर लाईक प्रोजेक्शन विच हेल्प इन फाइंडिंग फूड आर कॉल्ड ॲज. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 2 बार्बेल हा ऑप्शन बरोबर राहणार, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात आधी पृष्ठवंशी प्राण्याच्या गट अग्नस्थायी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 3 पेट्रोमॅझिन लॅप्रॉन, आपण त्याला असं म्हणतो. तर ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न वनस्पतीच्या कॅल्शियम चयापचयासाठी कोणतं खनिज आवश्यक असते? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4 बोरॉन. त्यानंतर जोड्या मिलाव स्वरूपाचा प्रश्न आहे. एका साईडले वनस्पती गट दिले आहे न दुसऱ्या साईडला उदाहरण दिलेलं आहे. तर शेवटचं उदाहरण काय?
स्कायलोमॅडोमोसिस. ब्रायोफायटाचं काय आहे तर फ्लोरोनिरिया. टेट्राफायटाचं काय आहे तर लायकोकोपोडियम. आणि जिम्नोस्पर्मचं काय आहे तर सायकस. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. संपूर्ण झाडाची वाट खुंटणे, पानाचा गडद हिरवा रंग ज्यात विकृत आणि मृत ऊर्तीचे लहान भागात असतात ते फॉस्फरसच्या कमतरतेच्या कोणते लक्षण आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 नेक्ट्रोस्पॉट्स. नेक्ट्रोट स्पॉट या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर पुढला प्रश्न. एबीओ रक्तगटचा शोध डॅश यांनी लावलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 4 कार्ल लॅनिस्टर यांनी लावलेला आहे. त्यानंतर 79 नंबरचा प्रश्न. जागतिक मधुमेह दिन डॅश या दिवशी साजरा केला जातो. तर 14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. त्यानंतर पुढला प्रश्न. डॅश या जीवनसत्वामुळे रक्त साकळण्यात घोटण्यात मदत मिळते. इंग्लिशमध्ये पाहूया. विटामिन हेल्प इन ब्लड क्लॉटिंग. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार ऑप्शन क्रमांक 1 विटामिन के मुळे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर हे विज्ञान या विषयाचे संभाव्य उत्तर पाहिले आहे. याआधी आपण इतिहास, जॉग्रफी आणि चालू घडामोडीचे पण संभाव्य उत्तर पाहिले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना त्या विषयाचे संभाव्य उत्तर पाहायचे आहेत ते नक्की आपल्या चॅनलवर पाहू शकतात. आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहे. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलच्या माध्यमातून मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.